नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शहरात कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा बंद अवस्थेतील पथदिवे तसेच ढिसाळ कचरा व्यवस्थापन याबाबत नगर परिषदेच्या प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी महायुतीच्या वतीने निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनाला करण्यात आली आहे. नगर परिषद प्रशासनाने मागण्या गांभीर्याने न घेतल्यास नगर परिषद कार्यालयाच्या समोर शिवसेना महायुती स्टाईलने तीव्र आंदोलन तसेच लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, विद्यमान शिवसेना नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह अभिजित पुंड, प्रकाश राठी, राहुल बोहीर, मुकेश मुर्तडक, प्रवीण दिड्डी, शशांक नमन, सागर भोईर, वरद बहुल, अक्षय वरपे, उमेश ढोले, लाला दायमा, भारत गवळी, सपना जाधव, संगीता पुंड, पूनम अनाप, पूनम दायमा, विकास पुंड, दिलीप रावळ यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. विषय संगमनेर शहरातील कमी दाबाने पाणी पुरवठा बंद अवस्थेतील पथदिवे व ढिसाळ कचरा व्यवस्थापनाबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत महोदय, उपरोक्त विषयान्वये संगमनेर शहरातील सर्वच प्रभागांमध्ये कमी दाबाने होत असलेला पाणी पुरवठा, शहरातील बहुतांश भागातील बंद असलेले पथदिवे तसेच पूर्णतः कोलमडलेले कचरा व्यवस्थापन यामुळे शहरातील नागरिक अक्षरशः हैराण झालेले आहेत. नगर परिषद प्रशासनाने या मूलभूत नागरिक सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून नागरिकांच्या वारंवार तक्रारी व निवेदनांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची तीव्र नाराजी आहे. पिण्याच्या पाण्यासारखा अत्यावश्यक सुविधेचा प्रश्नही अद्यापही प्रलंबित ठेवणे, रात्री अंधारात ठेवणारे पथदिवे आणि रस्त्यारस्ती साचलेला कचरा हे प्रशासनाच्या अपयशाचे ज्वलंत उदाहरण आहे. शहरातील नागरिकांच्या संयमाचा अंत होत असून शिवसेना शहराध्यक्ष व संगमनेर शहरवासियांच्या वतीने आपणास स्पष्ट इशारा देण्यात येतो की तात्काळ सर्व प्रभागांमध्ये पुरेशा दाबाने नियमित पाणी पुरवठा, बंद असलेले सर्व पथदिवे युद्ध पातळीवर दुरुस्त करणे तसेच शहरातील कचरा व स्वच्छता व्यवस्थापन प्रभावीपणे सुरू केले नाही तर शिवसेनेच्या वतीने व महायुतीच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन, रस्ता रोको व लोकशाही मार्गाने संघर्ष छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील. तरी प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने ठोस कार्यवाही करावी, अन्यथा येणाऱ्या परिणामास प्रशासन स्वतः जबाबदारी याची नोंद घ्यावी. आपल्या तात्काळ कार्यवाहीची अपेक्षा आहे. आता मी महायुतीच्या वतीने जे निवेदन दिलेले आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि आदरणीय अमोल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पाठपुरावा करणार आहे. काय आपण निवेदन दिलेलं आहे या निमित्ताने? हेच की जे दिवे रस्त्याचं वगैरे काही आहे पाणी पुरवठा होत नाही, जो बंद पडलेला आहे तो आम्ही यांच्याकडून पूर्ण करून देणार आहे. आता नुकतीच संगमनेर नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि सेवा समितीचे बरेचसे या ठिकाणी नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि आमच्या एक नगरसेविका या ठिकाणी नक्कीच खूप छान प्रकारे काम करणारच आहेत. याआधी पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील, सुजयदादा विखे पाटील, आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या मार्फत जो काही निधी आलेला आहे, भरपूर आतापर्यंत निधी प्राप्त झालेला आहे संगमनेरच्या विकास कामांसाठी आणि यापुढेही प्राप्त होत राहणार आहे. आणि जिथे जिथे आता काही महायुती म्हणून आम्हाला स्टँड घ्यायचा राहील त्या ठिकाणी आम्ही स्टँड घेतच राहू, कारण याआधी या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जो काही विकासनामा जो प्रदर्शित झालेला होता ते सर्व विकास कामं हे आम्ही त्यांच्याकडनं ते करो न करो पण पाठपुरावा करून आम्ही ते करूनच घेणार आहोत आणि महायुती यासाठी सक्षम कार्यरत कायमस्वरूपी राहणार आहे. सर्व शिवसेना स्टाईल, युती स्टाईल आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे. सर्व गोष्टीचा पाठपुरावा करून या ठिकाणी कामं करण्याचा आज आम्हाला विरोधकाची या ठिकाणी भूमिका या ठिकाणी पार पाडायची. त्याच्यामुळे निश्चितच आम्ही या ठिकाणी भूमिका या ठिकाणी पार पाडू आणि या सर्व जे काही कामं असतील त्याचा पूर्णपणे फॉलोअप या ठिकाणी आमच्या वतीने होईल. मी माननीय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शिवसेना महायुतीच्या वतीने या संगमनेर शहरामध्ये जे नादुरुस्त पथदिवे असतील किंवा खराब झालेले रस्ते असतील
आणखी काही कमी दाबाने जे पाणी पुरवठा होतो, काही ठिकाणी डिपांचा विषय असेल, तो सगळा विषय या ठिकाणी सीओ साहेबांच्या कानावर घातलाय. काही स्वच्छतागृहाचा विषय असेल व्यापाऱ्यांसाठी, बऱ्याच ठिकाणी स्वच्छतागृह नाही आहे, हाही विषय कानावर आम्ही सीओ साहेबांनी घातलाय. प्रामुख्याने अमोल भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी वर्षभरात खूप मोठा निधी नगरपालिकेला उपलब्ध झालेला आहे, नगरपालिका हद्दीमध्ये उपलब्ध झालेला आहे, पण त्याची कारवाई कुठल्या प्रकारे आतापर्यंत झालेली नाही आहे. त्या आचारसंहितेचे कार्य या ठिकाणी याच्या आधी दिलं गेलं सेवनकडून आता आचारसंहिता हटलेली आहे. त्या कामाला प्राधान्य देतं आणि उच्च दर्जाचं काम या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून असेल, आमच्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही ते करून घेणार आहे. तसा त्यांना इशाराही दिलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हे काम या ठिकाणी सुरू झालं पाहिजे असं आमच्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. आम्ही आज शिवसेना महायुतीच्या वतीने आपल्या संगमनेर नगरपालिकेमधील बरेचसे कामं आदरणीय आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या माध्यमातून झालेले आहे. काही कामं बाकी आहेत, परंतु काही जबाबदारी ही नगरपालिकेची असते. आता प्रशासन राज संपलेला आहे. आता नगरपालिकेमध्ये जे नगरसेवक गेलेले आहेत किंवा मग आता प्रशासनामध्ये सीओ साहेब हे महत्त्वाचे कुटुंब प्रमुख असतात नगरपालिकेत, त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की जे अनेक वर्षांपासून नादुरुस्त रस्ते असतील, गटरीचा विषय असतील, पदव्याचा विषय असतील किंवा काही कामाची इस्टिमेट झालेले आहेत, परंतु त्याच्या कामाची सुरुवात झालेली नाही. आम्हाला शिवसेनेच्या वतीने ते आम्ही विनंती केलेली आहे की जे अपूर्ण कामं राहिले ते कामं त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे. अन्यथा शिवसेना महायुतीच्या वतीने दिलेल्या कालावधीमध्ये जर काम पूर्ण झाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून ते आंदोलन करून त्या मार्गाने आम्ही ते काम पूर्ण करून घेण्याची ताकद शिवसेना ठेवणार. आपलं महायुतीचे आमदार यापूर्वी आमदार होते, मग आत्ताच का मग सेवा समितीचे सर्व पदाधिकारी आले, मग आपणच आज आंदोलनाचा इशारा देत आहे, काय म्हणणार आहात यावर आपण? हे बघा, असं आहे की जे जरी सेवा समिती असेल किंवा ऑल फॉरवर्ड ब्लॉकचे जे नगरसेवक असतील ते जरी आलेले असतील त्याच्याशी याचा काही संबंध नाहीये. मुळात हा आमचा प्रश्न हा नगरपालिकेच्या प्रशासनाविरुद्ध आहे. आमच्याकडे उमेदवार होते ते सर्वसामान्य होते, ते जरी नगरसेवक म्हणून आलेले नसतील ते जनसेवक म्हणून आम्ही काम हे करणारच आहोत. आमचा मूळ मुद्दा हाच आहे की अनेक दिवसांपासून जाणून बुजून नगरपालिकेकडून जो विषय आहे की रस्त्याचा, पदव्याचा, गटरीचा विषय, तो आम्ही यापूर्वी देखील निवेदनाद्वारे नगरपालिकाच्या निवडणूक होण्यापूर्वी देखील आम्ही त्यांना विनंती केली होती, परंतु आत्ता देखील आम्ही त्यांना शेवटचा एक जाहीर इशारा देणार आहोत. त्या मार्गाने जर काम झालं नाही तर आम्ही अन्यथा रस्त्यावरती उतरून काम करून घेऊ. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.